पावसात समुद्र किनाऱ्यावर येण्याची मजा काही वेगळीच असते. पावसात भिजणे आणि समुद्राच्या पाण्यात खेळणे हा काय भन्नाट अनुभव आहे. पाऊस थोडासा वेडसर, थोडासा सावरला आणि आम्ही अगदी त्याच्यासारखे सर्व काय विसरून फक्त त्या क्षणात जगायचे असते. आणि आज तो क्षण आम्ही जगतोय. इथे ना कोणती गर्दी आहे ना कोणती बंधनं, फक्त आम्ही आहोत, समुद्र आहे आणि हा भन्नाट पाऊस आहे आणि सोबतीला आहे आमची ही भन्नाट धमाल. असे हे आयुष्यातील सुंदर क्षण आता आम्ही जगत आहोत. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काल मी आलो वेंगुर्ल्यामधील नेचियाड या गावी. ते माझ्या साडूचं गाव आहे आणि काल जस्ट मी दुपारी 4:30 नंतर इथं पोचलो आणि पोचल्यानंतर जसं फ्रेश झालो, जेवण बिवण झालं, तर ही जी पावसाला सुरुवात झाली, असा मुसळधार असा पाऊस, आणि त्या संदर्भातील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे, तो नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि आज आहे दुसरा दिवस आणि जस्ट आता मी माझ्या साडूच्या घरापाशी, हे मागे बघू शकता तुम्ही घर, पूर्ण फॅमिली हे बघा. हे घर काल सर्वांची ओळख करून दिली आपण आपल्या व्हिडिओमध्ये. आणि हे आमचे भाऊजी हे गावी असतात आणि हे माझे साडू जे दिवायला असतात मुंबईला, आणि त्यांच्याबरोबर मी आलो. तर हे घर आहे आणि आता जस्ट तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. काल काय असं दाखवता आलं नाही. चिल्लर पार्टीसोबत तो हा गावचा रस्ता आहे आणि इथून या घराला एंट्री आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर, हे नारळी पोवळीची झाडं आणि हे त्यांचं घर. कोकणातलं हे कोकणातील एक मस्तपैकी असं घर, कौलारू घर. तर मित्रांनो, आता तुम्हाला इथला थोडा आजूबाजूचा परिसर दाखवतो. हे घर तर तुम्हाला आता दाखवलं आणि ही बॅक साईड दाखवतो घराची. बघा मस्त असा व्ह्यू. आणि मागे शेती आहे भाऊजींची, इथं शेती करतात. काल जोरदार पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळे पाणी साठलेलं आहे, पण सुंदर असा व्ह्यू. हे बघा, ही आमची मांजर आणि हे मांजरीचं घर आहे. थोडं मांजरी आता सध्या बाहेर आहेत. हे आमचा शेयू, काल ओळख झाली असेल. आणि हा नील. हे रात्रीपासून बेडके एवढे डराव करतात ना, तर सारी डरावमुळे ना पाऊस येणारच. तुम्हाला ऐकायला येत असेल बेडकांचा आवाज, डराव. तर मित्रांनो, पावसाला परत सुरुवात झाली. हे बघा, हा सुंदर असा व्ह्यू. ही पूर्ण भाऊजींची शेती आहे, म्हणजे काही पुढचा भाग दुसरा कोणा जरी असेल, मग ही तर शेती. आणि सुंदर असा हे व्ह्यू, पाणी साठलेलं आहे. आणि ह्या बेडकांचा आवाज तुम्हाला येत असेल, डराव करतात ते. तर रात्रभर एवढं डराव करत की झोपसुद्धा लागलेलं आहे. पण हा अनुभवसुद्धा अलग असतो आणि हा अनुभव तुम्हाला गावीच भेटतो मित्रांनो. आता त्यांची विहीर दाखवतो तुम्हाला मी. बघा, आणि ही सर्व लाकडं ही चुलीसाठी. आणि इथंच आपली चूळ आहे, चूळ आहे इथं. हे मागचा दरवाजा. तर त्यांची विहीर दाखवतो तुम्हाला मी. ही बघा विहीर.
पाणी भरपूर वाढलं, पावसामुळे पाणी वाढलं, ही विहीर आहे त्यांची. खूप पाणी वाढलं. इथं आहे. तिथं आणि ह्या सर्वात नारळी पोपळीच्या बागा मस्त असं दृश्य आहे. खूपच तर पाणी वाढलं. मित्रांनो आता आम्ही निघालो थोडा बाहेर आणि आपला खास मित्र आलेला आहे इथं. तो भाऊजींचा भाऊ आहे, त्याच्याशी तुमची ओळख करून देतो. हां, यो उदय पोखरे. हा बघा. आमची पोखरे आणि फॅमिली आता ह्यो आपल्याला छोटे इथं मेंबर. फिरायला घेऊन जाणार आहे. वेळाघर शिरोडा बीच. शिरोडा बीच. तुम्ही नाव तर ऐकलं असेल. शिरोडा बीच फेमस आहे ना. शिरोडा बीच का नाही फेमस आहे फेमस आहे. हां, भरपूर famous. मग आता शिरोडा बीचवर आपण फिरायला जाणार आहे आणि तिथं जी काय धमाल करणार आहे आपण ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो पडून दे ना, पडली तर काय आपण थोड्याच वेळात शिरोडा बीचसाठी निघणार आहे. आपले आमची जी महिला मंडळ आहे त्याची थोडी तयारी चालू आहे. त्यांची तयारी झाली की आपण लगेच शिरोडा बीचवर निघूया. तो तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि या कोकणातील व्हिडिओंचा आनंद घ्या. तर मित्रांनो आता आम्ही निघालो शिरोडा बीचवर. हे चले बाबू, अर्धे मेंबर गेलेत पुढं. सध्या आपली बाईकवर जायचंय. आपण दोघं जाऊया. बाबूजी घे तुझं रेनकोट. ए माझा मोबाईल दे पिशवीत टाकून. जाऊ द्या, आपण बाईकवर जाऊया. बरो त्याच्यात घेतलाय. हाय कोणाच्या मावशीच्या. हे चल बस. त्यामध्ये बोंबलेल तो. आम्ही रिक्षाने तर मित्रांनो निघालो आता आणि पाऊस रिमझिम रिमझिम चालू आहे. हे भाऊजी, हा नील आणि आम्ही. पावसाळा आला की कोकणाचे रूपच बदलून जाते. कोकणाचे सौंदर्य म्हणजे त्याचा साधेपणा, हिरवागार निसर्ग आणि प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन, म्हणजे एखादे छोटे गाव आणि सुंदर असे दृश्य. मित्रांनो, कोकणात पावसात बाईकवर फिरण्याची मजा काही वेगळीच असते. ही मजा शब्दात सांगता येणार नाही, ती फक्त अनुभवाची असते. सुंदर वळणावळणाचे रस्ते, दोन्ही बाजूला हिरवगार झाडे, निसर्गरम्य वातावरण, मातीचा सुगंध आणि अंगावर पडणारे पावसाचे थेंब, हा अनुभव निराळाच आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अनुभवले आहेत का अशी सुंदर क्षण? कमेंटमधून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त आता पाऊस चालू आहे, रिमझिम रिमझिम. आणि आज सागरेश्वर शिरोडा आणि तिथं आम्ही जातोय शिरोडा बीचवर. आणि पावसाच्या संतधारा चालू आहेत. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो शिरोडा बीचवर. 2 मिनिटाच्या अंतरातच आपण समुद्रकिनारी जाणार आहोत आणि मस्त अशी धमाल मस्ती करूया. रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे आणि थोडा आपली गँग आपली वाट बघत आहे. हे बघा, ही आपली गँग. समोर
अथांग असा समुद्र सागर. तर मित्रांनो फायनली आपण पोचलो शिरोडा बीचवर आणि समोरच माझ्या आहे अथांग असा समुद्र किनारा आणि हा समुद्र. हा काय देऊ. तर आता आपण मित्रांनो जाऊया बीचवर. समोरचं सुंदर असं व्ह्यू. आणि काय मग फुल मजा का. पण पडतोय आणि बीच वरती पण आलोय आता काय मज्जाच कर मज्जा. पाऊस तर चालूच आहे कालपासून. आता थोडी कमी काल तर खूप मुसळधार पाऊस होता. आता थोडा रिमझिम रिमझिम चालू आहे. आता पण हा समुद्र बघा. यो एक मेंबर यो दुसरा. वेंगुर्ला तालुक्यातील हा शिरोडा समुद्र किनारा खूपच सुंदर आहे. शिरोडाच्या या नितळ किनाऱ्यावर आज हवामान जरा हटके आहे. आभाळ ढगाळ झालेले आहेत. पावसाच्या सरी आणि समुद्राच्या लाटा हे दोघे मिळून आमच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. पावसाचे थेंब, समुद्राच्या उचलणाऱ्या लाटा हे सर्व काय एकदम खास आहे. आणि हे सर्व अनुभवाला आम्ही आलो कोकणातील एक शांत, सुंदर आणि तितकाच स्वच्छ व रमणीय शिरोडा बीचवर. आणि हो, पाऊस तर चालूच आहेत, मग धमाल तर हमखास होणारच. यो पडला यो पडला यो. आबा आबा आबा. यो बघा काय म्हणतात आपण पाण्यात टाकू पाण्यात. इतकाच बोलणार. खूप आनंद येतोय. ते काय बोलणार प्रसन्न आलं. एकदम एकदम मन प्रसन्न आलं. खूप मजा येत आहे. पावसात समुद्र किनाऱ्यावर येण्याची मजा काय वेगळीच असते. पावसात भिजणे आणि समुद्राच्या पाण्यात खेळणे हा काय भन्नाट अनुभव आहे. पाऊस थोडासा वेडसर, थोडासा सावरला आणि आम्ही अगदी त्याच्यासारखे सर्व काय विसरून फक्त त्या क्षणात जगायचे असते. आणि आज तो क्षण आम्ही जगतोय. इथे ना कोणती गर्दी आहे ना कोणती बंधनं. फक्त आम्ही आहोत, समुद्र आहे आणि हा भन्नाट पाऊस आहे. आणि सोबतीला आहे आमची ही भन्नाट धमाल. असे हे आयुष्यातील सुंदर क्षण आता आम्ही जगत आहोत. हम तीनों भाई तो भाई ये देख सकते कार्तिक भाई कार्तिक नील
मित्रांनो ही लाट बघा, ही लाट हे बघा. शिरोड्याच्या या स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर आज आभाळच आमच्यावर प्रेम करते. पावसाच्या सरी, समुद्र उसळणाऱ्या लाटा अंगावर घेत आम्ही मनमुराद आनंद घेऊन खेळतोय. हे क्षण म्हणजे ना काळजी ना घाई, फक्त ओळे कपडे, हसरे चेहरे आणि लाटांसोबत उडणारी मस्ती. कधी समुद्रात उड्या मारतोय, कधी लाटांची झुंज देत आहोत. आजचा दिवस, आजचा पाऊस आणि हे सुंदर क्षण आयुष्यातील एक विस्मरणीय आठवण म्हणून बनत आहे. ह्यो आमचा उदय मास्टर. शिरोड्याच्या समुद्र किनाऱ्यावर ही धमाल मस्ती करताना कॅमेऱ्याच्या लेन्सवर पावसाचे थेंब पडतात आहे. जणू प्रत्येक थेंब काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. समोर समुद्र लाटांशी गप्पा मारते असा भास होत आहे. निसर्ग आज काहीसा भावुक झालेला असत आहे. कधी कधी निसर्ग एक सुवर्ण संधी आपल्याला देतो, त्याचं हे सुंदर रूप अनुभवण्याचं. आणि हे सुंदर क्षण आज आम्हाला जगायला भेटत आहे, हे आमचं मदभाग्य आहे. तर मित्रांनो फुल धमाल झाली आणि आता थोडा पेट पूजा करूया आणि मस्त मस्त गरमा असा वडापाव खाऊया. हे उदय मास्टर वडापाव द्या, वडापाव. आणि पावसाची मुसळधार अशी सुरुवात झालेली आहे. आपण अशा टायमाला आलो ना, खरंच मजा. आणि मित्रांनो या वडापाव खायला वडापाववाली चालली बोला. ही वडापाववाली आम्हाला फ्री मध्ये दिले वडापाव. मस्त हा काय हे बरं झालं. आम्ही ते जरा पाणी भिजलं पाहिजे. मस्त पैकी आता हे असं निसर्गरम्य वातावरण, त्यात पावसाची सुरुवात आणि या निसर्गरम्य वातावरण, गरमागरम वडापाव, हीच खरी मजा. जीवाचा कोकण चालू आहे, आमचा जीवाचा कोकण. फुल टू अशी धमाल केलेली आहे बीचवर. आणि आता आपण इथे बीचच्या बाजूला एक स्टॉल आहे, तिथे तुम्हाला वडापाव, मॅगी, मुर्गीपाव आणि थंड आणि चाय असे विविध प्रकारचे पदार्थ, कोकणातील फेमस पदार्थ तुम्हाला भेटतात. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ येथेच संपवत आहे. शिरोडा बीच पावसात जास्त सुंदर वाटतो. येथील शांतता, निसर्गरम्य वातावरण आणि पावसाच्या थेंबातील मस्ती काय विसरता येणारी नाही. जर तुम्ही सुद्धा कोकणातील अशा शांत जागा शोधत असाल तर शिरोडा बीचला नक्की भेट द्या. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.